या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। डॉक्टर APJ अब्दुल कलाम सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीनं गरजू, गोरगरीब, अनाथ, निराधार, निराश्रित, वंचित, अपंग अशा 40 कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळ आणि अभ्यंग स्नानाचं साहित्य भेट देण्यात आलं। संस्थेच्या वतीनं सन 2020 पासून हे कार्य चालू असून यंदाचं हे 6वं वर्ष होतं। यावेळी वंचित गरजू लोकांना दीपावली चिवडा, चकली, शंकरपाळी, रवा लाडू, बेसन लाडू, मोतीचूर लाडू, बालुशाही, फरसाण आदी फराळाचे पदार्थ तसंच साबण, तेल, उटणे हे अभ्यंग स्नानाचं साहित्य देण्यात आलं। लोकसहभागातून वर्गणी काढून हा उपक्रम राबवण्यात आला। केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाद्वारे गहाण झालेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल हँडसेटची माहिती मिळण्यासंदर्भात CEIR पोर्टल सुरू करण्यात आला आहे। या CEIR पोर्टलद्वारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटची माहिती प्राप्त करून घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडील तपास पथकं वेगवेगळ्या परजिल्ह्यात आणि परराज्यात पाठवण्यात आली होती। तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी CEIR पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेनं तपास करून गहाळ झालेले विविध कंपन्यांचे सुमारे 46,20,000 रुपये किमतीचे एकूण 231 मोबाईल हँडसेट हस्तगत केले। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहम्मद रफिक इनामदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल एकनाथ उबाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर भिसे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान मारकड, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे, पोलीस कॉन्स्टेबल कल्लप्पा देकाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल शैलेश स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र फुलारी, पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव क्षीरसागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अय्याज बागलकोटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सैफन अली मुजावर यांनी बजावली। प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीनं येत्या 7, 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती रंगभवन इथं प्रिसिजन गप्पांचं आयोजन करण्यात आलंय। सोलापूरकर रसिकांना दिवाळीनंतर सांस्कृतिक गप्पांची दिवाळी अनुभव देणार आहे। प्रिसिजन गप्पांचं हे यंदाचं 17वं वर्ष आहे। संगीत, नाटक, साहित्य, विविध कलांच्या आस्वादाबरोबरच सामाजिक जाणीव जागृत करणाऱ्या गप्पांनी सोलापूरचं सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध केलं आहे। यावर्षीही दर्जेदार विषय, आगळे वेगळे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबतच्या सकस गप्पा असा त्रिवेणी संगम घडणार आहे, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली। नमस्कार। प्रिसिजन गप्पांचं हे 17वं वर्ष आहे। 7, 8, 9 नोव्हेंबर 2025 रोजी शिवछत्रपती रंगभवन येथे दर दिवशी संध्याकाळी 6:25 हे कार्यक्रम होतील। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजाता आंबेडकर यांनी सोलापुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती। त्यांच्या या टीकेला हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी उत्तर दिलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच जातीभेद करत नाही। मी स्वतः चर्मकार समाजातून असून गेली 22 वर्ष संघ स्वयंसेवक म्हणून काम करत आहे। समाज हितासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या RSSला काही स्वार्थीय राजकीय नेते वंचित समाजाच्या नावाखाली बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु बहुजन समाज कधीच या फेक आणि नकारात्मक प्रचाराला बळी पडणार नाही, असं ते म्हणाले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी खंडागळे यांच्या पुढाकारानं आयोजित सह्याद्री चषक 2025 या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलं। या स्पर्धेचं हे 11वं वर्ष असून उद्घाटन सोहळा जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेचे अधिकृत टी-शर्टचं अनावरण करण्यात आलं। तसंच भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य शहाजी पवार यांच्या हस्ते दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यात आली। सह्याद्री फाउंडेशन गेल्या 11 वर्षापासून या स्पर्धेचं सातत्यानं आयोजन करत आहे। ग्रामीण भागातील युवकांमध्ये संघभावना, शारीरिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि खेळाविषयीची आवड वाढवणं
हे या स्पर्धेचं मुख्य उद्दिष्ट आहे। अशा क्रीडा उपक्रमांमुळे गावातील तरुणांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण आणि सहकार्याची भावना दृढ होते। ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना देऊन सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श या स्पर्धेमुळे निर्माण होत आहे। उद्घाटन सोहळ्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नेताजी खंडागळे यांच्या निवासस्थानी बोरामणी, मुस्ती, कासेगाव, पंचक्रोशीतील मान्यवरांसोबत स्नेह फराळ घेतला। यावेळी सिद्धेश्वर मार्केट कमिटी उपसभापती सुनील कळके, भाजप मंडलाध्यक्ष महादेव पाटील, राजेश जगताप, डॉक्टर कुंभार, सीताराम हेले, नाना भोसले, किसन मस्के, प्रथमेश भोसले, वैभव हलसगे, राज साळुंखे, आकाश माशाळे, मधुकर चिवरे, इरेश अंबारे, सीताराम राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। भीम युवक क्रीडा मंडळ संचलित SP प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून हा विवाह सोहळा 21 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर सारनाथ बुद्धविहार मैदानावर होणार आहे। या विवाहात सहभागी होणाऱ्या वधूवरांना मणिमंगळसूत्र, जोडवे, कपडे, बेड, राजाराणी कपाट, संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे। विवाह सोहळ्याचं यंदाचं 8वं वर्ष असून आतापर्यंत सुमारे 70 विवाह संपन्न झाले आहेत। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड, बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।